पुणे एक असं शहर आहे जे गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने विकसित होत चाललंय. म्हणजे आधी विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता आयटी हब तसेच औद्योगिक वसाहतीसाठी देखील ओळखलं जात आहे. आणि याच विकासासोबत शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वर्षानुवर्ष विकसित न झालेल्या भागामध्ये आज गजबजाट पाहायला मिळतोय. यासोबतच लांब लांब पर्यंत पसरलेल्या शहरात लोकांच्या वस्त्या वाढू लागल्यात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पुण्यात आणखी एक पुणे उभारण्याची योजना आखण्यात आली होती, ज्यात पुणे महानगरपालिका हद्दीत तब्बल 23 गावांचा समावेश करत त्याचा विकास हाती घेण्यात आला होता. पण नेहमीप्रमाणे घोषणा झाल्या आणि अंमलबजावणी मात्र शून्य. मात्र आता याबद्दलच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला तर हा निर्णय नेमका काय आहे या सगळ्याबद्दलच समजून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई उभारण्यात आली. यानंतर आता मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसरी आणि चौथी मुंबई उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईप्रमाणेच पुणे शहराला देखील झपाट्याने विकसित होत चाललेलं शहर आहे. अनेक मोठ्या औद्योगिक वसाहती, आयटी हब तसेच व्यापारी संकुल यामुळे पुणे शहरावरील ताण आता वाढत चाललाय. यामुळेच मुंबई आणि नवी मुंबईप्रमाणे पुण्यात आणखी एक पुणे उभारण्याची सुद्धा योजना आखण्यात आली. पुणे शहराचा विस्तार आणि त्यासोबतच निर्माण झालेली प्रशासकीय, नियोजनात्मक आणि पायाभूत सुविधांची गुंतागुंत ही आज केवळ विकासाची नव्हे तर व्यवस्थेची कसोटी पाहणारी ठरलेली आहे. गेल्या काही वर्षात पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा प्रश्न हा याच गुंतागुंतीचा सर्वात मोठा आणि ठळक उदाहरण बनलेला आहे. शहराचा भौगोलिक विस्तार प्रचंड वाढलाय, मात्र त्या तुलनेत प्रशासनाची क्षमता, कर्मचारी संख्या, आर्थिक नियोजन आणि निर्णय प्रक्रियेतील स्पष्टता ही वाढलेली नाहीये. परिणामी या गावांमधील नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी झगडताना दिसतायत. 2021 मध्ये पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या खडकवासला, किरकटवाडी, कोंढवे, धावडे, मांजरी बुद्रुक, नांदेड, न्यू कोपरे, नरे, पिसोळी, शेवाळवाडी, काळेवाडी, वडाचीवाडी, बावधन बुद्रुक, वाघोली, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर, निंबाळकरवाडी, जांभुळकरवाडी, होळकरवाडी, औताडे, हांडेवाडी, सनसनगर, नांदोशी, सूस, म्हाळुंगे या 23 गावांसाठी अद्याप स्वतंत्र आणि सुस्पष्ट असा विकास आराखडा तयार झालेला नाहीये. त्यामुळे या भागांचा विकास तुटक, विस्कळीत आणि गरजांपेक्षा वेगळ्या दिशेने होत आहे. हे लक्षात घेऊनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पुणे महानगरपालिकेला स्पष्ट निर्देश दिलेत. ते असे आहेत की या गावांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तातडीने तयार करण्यात यावा आणि हा आराखडा पुणे ग्रोथ हबसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो याचीही सखोल पडताळणी करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच केवळ कागदावरचा आराखडा नव्हे तर दीर्घकालीन आर्थिक, औद्योगिक आणि नागरी विकासाशी जोडलेला नियोजनाचा आराखडा अपेक्षित असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी केवळ आराखड्यापुरतं न थांबता पुणे शहरातील टाउनशिप योजनांच्या रखडलेल्या कामावरही बोट ठेवलेलं आहे. पुण्यात सध्या 15 एकात्मिक टाउन प्लॅनिंग योजना सुरू आहेत, मात्र अनेक योजना वर्षानुवर्ष या कागदावरच अडकून राहिलेल्या आहेत. माणमाळुंगे टाउनशिप योजना हे सुद्धा याचंच एक जिवंत उदाहरण आहे. या योजनेला गती देत कोणताही विलंब न करता काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेत. अंतिम मुदत म्हणजेच आता डेडलाईन निश्चित करून त्या मुदतीत काम पूर्ण झालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आणि यामागचा उद्देश म्हणजे फक्त नागरिकांना वेळेवर सुविधा मिळाव्यात आणि विकासाच्या नावाखाली होणारी दिरंगाई थांबवावी. या साऱ्या गोंधळाच्या मुळाशी असलेला मोठा प्रश्न म्हणजे अधिकारांचा विसंवाद. 2021 मध्ये 23 गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली, तरी या भागांमध्ये बांधकाम परवानग्या देण्याचे अधिकार मात्र पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे म्हणजेच PMRD कडे होते. विकास आराखडा तयार करणे, बांधकाम परवानग्या देणे आणि त्यातून मिळणारा महसूल गोळा करणे हे सगळे अधिकार PMRD कडे होते. तर प्रत्यक्ष जमिनीवर पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेकडे होती. आणि ही दुहेरी व्यवस्था सुरुवातीपासूनच विसंगत आणि संघर्षाला आमंत्रण देणारी ठरली आहे. या व्यवस्थेमुळेच नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. PMRD परवानग्या देत होतं, मात्र त्या परवानग्या देताना पाणी आहे का, रस्ता आहे का, ड्रेनेजची व्यवस्था आहे का, पावसाळी पाण्याचा निचरा कसा होणार याची फारशी तपासणी होत नव्हती. परिणामी मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, फ्लॅट विकले गेले, लोक राहायला आले, पण पाणी टँकरवर अवलंबून रस्ते चिखलाचे आणि ड्रेनेज तुंबलेले अशी अवस्था निर्माण झाली. या सगळ्याचा रोष मात्र पुणे महानगरपालिकेवर व्यक्त होऊ लागला, कारण नागरिकांच्या दृष्टीने सुविधा देणारी यंत्रणा म्हणजे महापालिकाच होती. त्यानंतर 2022 मध्ये बांधकाम परवानग्यांमधून मिळणाऱ्या महसुलाचा काही हिस्सा महापालिकेला देण्याचा निर्णय झाला, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम आजतागायत पूर्णपणे महापालिकेकडे पोहोचलेली नाहीये. त्यामुळे महापालिकेला आर्थिक अडचणींचा सामना देखील करावा लागला आणि नव्याने समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याची प्रक्रिया आणखीनच संथ झाली.
एकीकडे जबाबदारी, दुसरीकडे अधिकार आणि तिसरीकडे निधीचा अभाव, या त्रिसूत्रीने विकास पूर्णपणे अडचणीत सापडला आणि ही परिस्थिती असह्य झाल्यानंतर विशेषतः वाघोलीसारख्या भागांमधील वास्तव पाहिल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पीएमआरडीएला स्पष्ट शब्दात विनंती केली की मूलभूत सुविधा उपलब्ध होईपर्यंत समाविष्ट गावांमध्ये नव्या बांधकाम परवानग्या देऊ नयेत। याच दरम्यान स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आणि बांधकाम परवानग्यांचे अधिकार थेट महापालिकेकडे देण्याची मागणी केली आहे। अजित पवार यांनी जलद निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि अखेर नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णायक बदल करण्यात आला। आता पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील बांधकाम परवानग्यांचे अधिकार थेट महापालिकेकडे आलेले आहेत आणि हा निर्णय केवळ प्रशासकीय बदल नाही तर जबाबदारी आणि अधिकार एकाच ठिकाणी एकवटण्याचा प्रयत्न आहे। यापुढे ज्या भागांमध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज यांसारख्या सुविधा उपलब्ध नाही त्या भागांमध्ये बांधकाम परवानग्यांचा पुनर्विचार केला जाईल। मूलभूत सुविधांचा सखोल आढावा घेतल्यानंतरच परवानग्या दिल्या जातील आणि अशी ठाम भूमिका महापालिका प्रशासनानं घेतली आहे। मात्र या निर्णयासोबतच पुणे शहराच्या प्रशासकीय रचनेचा मोठा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा 2 महापालिका अस्तित्वात असल्या तरी पुणे महापालिकेचा विस्तार इतका वाढलाय की ती एकाच महापालिकेद्वारे प्रभावीपणे हाताळणं कठीण होत चाललंय। हडपसर परिसरात स्वतंत्र महापालिकेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होतीये। मांजरी, फुरसुंगी, उरोळी देवाची, वाघोली यांसारख्या भागांचा विकास आजही नियोजन शून्य आहे। पाणी, कचरा, वाहतूक, बेकायदा बांधकामं या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्यात आणि याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यात नव्या महापालिका करणं अपरिहार्य असल्याचं सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं। याशिवाय चाकणमध्ये नगर परिषद असूनही औद्योगिक विकासाला मर्यादा येत आहेत तर हिंजवडी सारख्या आयटी हबमध्ये स्वतंत्र महापालिकेअभावी विकास कामांवर बंधन येत आहेत। त्यामुळे चाकण, हिंजवडी आणि हडपसर परिसरांसाठी स्वतंत्र महापालिका कराव्या लागतील असं देखील अजित पवार यांनी म्हटलं होतं। यासोबतच 5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या भागात महापालिका करता येते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे असं सांगत त्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यांमधील उदाहरणं सुद्धा दिली होती। जसं की अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या महापालिका आल्या। ठाणे महानगरपालिका एकटी होती, त्यानंतर मुंबई महानगरपालिका झाली, मीरा भाईंदर महानगरपालिका झाली, जिल्ह्यांमध्ये उल्हासनगर महानगरपालिका झाली। तिथे पूर्वीपेक्षा आता वेगाचा विकास झालेला आहे। वसई विरार महानगरपालिका झाली, त्या ठिकाणी 6 ते 7 महानगरपालिका झाल्या असं अजित पवार यांनी म्हटलं। दरम्यान आज पुणे महानगरपालिका क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका ठरलेली आहे। मात्र त्या तुलनेत कर्मचारी संख्या, यंत्रणा, आर्थिक साधनं आणि निर्णय क्षमता वाढलेली नाहीये। त्यामुळे विकास कामांवर ताण निर्माण झालाय आणि नव्याने समाविष्ट गावांचा विकास अधिकच रखडलेला आहे। भविष्यात नव्या महापालिका झाल्या, अधिकारांची स्पष्ट विभागणी झाली आणि नियोजनबद्ध विकासावर भर दिला गेला तरच पुणे शहर आणि परिसरातील नागरिकांना खऱ्या अर्थाने विकासाचा लाभ मिळू शकेल असं देखील दिसून येतंय। अन्यथा विस्तार वाढत जाईल आणि समस्या अधिकच गुंतागुंतीच्या होत जातील हे मात्र नक्की आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र आपलं मत काय या सगळ्याबद्दलचं हे देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा।